गावचा सरपंच जर आईच्या भूमिकेत वागला तर गावाचे सर्वांगीण भले होऊ शकतं। आज समाजाला भूलोकीचे नंदनवन घडवणाऱ्या मार्गदर्शकांची नितांत गरज आहे, असं प्रतिपादन हिवरे बाजार या आदर्श गावचे समाजसेवक भास्करराव पेरे पाटील यांनी केले। लोणार तालुक्यातील सावरगाव मुंडे येथील गोपीनाथ सृष्टी येथे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पेरे पाटील प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते। तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार संजय रायमुलकर उपस्थित होते। आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पेरे पाटील म्हणाले की गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर फळझाडांची लागवड करणे, स्वच्छता राखणे, शुद्ध पाण्याचा वापर करणे, बाहेरील अन्न टाळणे आणि गावातील वृद्धांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे। निसर्ग अलौकिक असून पर्यावरण संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देणे काळाची गरज आहे, असंही त्यांनी सांगितले। या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। आज या ठिकाणी लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या स्फूर्तीत सर्वप्रथम विनम्र असं अभिवादन करतो। भगवान बाबाच्या चरणी नतमस्तक होतो। लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जयंती महोत्सवाच्या निमित्तानं सालावादाप्रमाणे याही वर्षी आमचे मित्र शिवाजी सानपाती त्यांचे सर्व सहकार्यांनी या भव्यदिव्य अशा कार्यक्रमाचं एक लोकाभिमुख कार्यक्रमाच्या माध्यमातून मग आरोग्य शिबिर असेल, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असेल, अशा अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचा जयंती महोत्सव साजरा करतायत। आणि निश्चितच अशा कार्यक्रमाला आम्हाला येण्याचं भाग्य आमच्या नशिबी येतं, त्याबद्दल मी आयोजक मंडळाचे आभार व्यक्त करेन। परंतु येणाऱ्या काळामध्ये ज्या लोकनेत्यानं या समाजक्रांती या ठिकाणी घडवली, सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन या राज्यामध्ये एक नावलौकिक त्यांनी मिळवलं आणि जो माणूस जो परिसरासारखा होता, त्यांचा स्पर्श ज्याला झाला, त्याचं सोनं करण्याचं किमया फक्त गोपीनाथ मुंडे साहेबांकडे होती। आणि त्या माध्यमातून त्यांचं जे काही वैभव आहे आणि भविष्यामध्ये त्यांनी जे काही समाजासाठी केलेलं आहे, उत्तरोत्तर त्याला असा उजाळा देण्याचं काम अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून होत असतं। आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये लोणार तालुक्यामधले आपले गोपीनाथ सृष्टी नावारूपाला आणण्याचं काम आम्हाला या ठिकाणी करायचं आहे। आणि भविष्यामध्ये सरकारच्या माध्यमातून अनेक या ठिकाणचं जे काही सौंदर्यीकरण असेल, मुंडे साहेबांवर प्रेम करणारे कार्यकर्ते मंडळी असेल, या सर्वांच्या दृष्टीनं या ठिकाणी कसं आपल्याला वैभव खुलवता येईल ते खुलवण्याचं काम निश्चित आम्ही या ठिकाणी करणार आहे। आज मी गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या पुतळ्यासाठी वैयक्तिक मी स्वतः 2 लाख रुपयाचा निधी म्हटल्यापेक्षा वैयक्तिक मदत या ठिकाणी करतोय। आणि येणाऱ्या काळामध्ये सरकारच्या माध्यमातून या सृष्टीचा विकासाच्या दृष्टीनं जो निधी लागेल तो निश्चित निधी कमी पडणार नाही, असाही मी या ठिकाणी शब्द देतो। आणि जे काही कार्यक्रमाचं आयोजन केलं त्या सर्व आयोजक मंडळीला मनापासून शुभेच्छा देतो। यापेक्षाही अधिक चांगल्या पद्धतीनं या सृष्टीमध्ये गोपीनाथ सृष्टीमध्ये कार्यक्रम व्हावेत या अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। धन्यवाद। वंचित ओबीसी समाजाला सामाजिक न्याय मिळावा आणि ओबीसी संरक्षणासंदर्भातील प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी वंचित ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। वंचित ओबीसी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष अशोक गंगाधर नाईक यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे। या आंदोलनामागे ओबीसी समाजातील वंचित घटकांना सामाजिक न्याय मिळावा, ओबीसी आरक्षणाबाबत श्वेतपत्रिका जाहीर करण्यात यावी, बिंदू नामावलीची सखोल चौकशी व्हावी, तसेच शिक्षण आणि नोकरीत वंचित ओबीसी घटकांना विशेष सवलती लागू करण्यात याव्या अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या। यासोबतच वंचित ओबीसी समाजासाठी स्वतंत्र विशेष वर्ग तयार करावा, स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून त्यासाठी 500 कोटी रुपयाची तरतूद करावी, तसेच बेरोजगार तरुणांसाठी 15 लाख रुपयापर्यंत विनातारण आणि बिनावाजी कर्ज उपलब्ध करून द्यावे अशी मागणी समितीने केली। या मागण्यांसाठी यापूर्वी शासनाकडे अनेक वेळा निवेदने देण्यात आली होती। 27 ऑक्टोबर 2025 रोजी केम्ब्रिज चौक येथे रास्ता रोको आंदोलन, तसेच 7 नोव्हेंबर 2025 रोजी ओबीसी आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदने देण्यात आली। मात्र अद्याप या मागण्यांवर कोणताही ठोस निर्णय झालेला नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून घेण्यात आलाय।
दरम्यान याबाबत बोलताना वंचित ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक गंगाधर नाईक म्हणाले, जोपर्यंत वंचित ओबीसी मायक्रो समाजाला सामाजिक न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील. आता या आमरण उपोषणाचं शासन गांभीर्याने दखल घेते का की आंदोलन आणखी तीव्र होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी माधव खिल्लारे यांनी. हे जे छोटे छोटे जाती आहेत, लोहार, कुंभार, सुतार, या जाती ओबीसीमध्ये असून ओबीसी नसल्यासारख्या आहेत आणि यांचं जे आरक्षण आहे हे बलाढ्य जी ओबीसी आहे हिरावून घेत आहे आणि हे हिरावून घेत असल्याकारणाने विषय असा होतो की ज्या छोट्या छोट्या जाती आहे या ओबीसीमधल्या या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही गेल्या अनेक वर्षापासून हा लढा लढतो आहे, पण आम्हाला आजपर्यंत न्याय मिळालेला नाही. आम्ही याच्या अगोदर तहसीलपासून कलेक्टरपासून आयुक्तापर्यंत आयुक्ताच्या मार्फत मुख्यमंत्री, मुख्य सचिव यांना पत्र दिल्याच्या नंतर 27 तारखेला रास्ता रोको आंदोलन केला कॅम्ब्रिज चौकात. भव्य दिव्य असं आंदोलन केलं तरीसुद्धा शासनाने आमची दखल घेतली नाही आणि दखल न घेतल्यामुळे आम्हाला आज अमरण उपोषण करण्याची वेळ आलेली आहे. आणि जर शासनाने आम्हाला न्याय दिला नाही तर आम्ही मुंबईला खूप मोठं आंदोलन असं करू. पण तुम्ही जे जाती आता नावं घेतले ते तर मायक्रो ओबीसीमध्येच येतात ना? नाही येत ना. मग कशामध्ये? बलाढ्य नावं ज्या जाती घेतल्या त्या मायक्रो ओबीसीमध्ये. हां, तेच बलाढ्य जाती ज्या 2, 4, 5 ज्या जाती आहे बलाढ्य ते ह्या मायक्रो ओबीसीचं आरक्षण हिरावून घेत आहे. पण शेवटी ते पण ओबीसीच आहेत ना? ओबीसी आहे पण ओबीसी आहे पण मग आमच्या ओबीसी असण्याचा फायदा होतो काय? आम्ही त्या लोकांच्या पंक्तीला बसू शकत नाही कारण आमचे 2 छोटे घरं आहे. लोहाराचे 2 घरं, सुताराचे 2 घरं, धोब्याचे 2 घरं, तेल नाव्याचे 2 घरं, असे या लोकांना बिलकुल पण किंमत नाही. आणि विशेषतः असं आहे की या समाजाला खूप 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 हिणवलं जातं. विषय असा आहे की साधी ग्रामपंचायत जरी लढायचं म्हटलं तर मायक्रो ओबीसीला तर त्याला पहिले विचारतात का बाबा तुझे घरं किती, तुझा समाज किती, तुला मतदान किती पडेल. मग त्याच्यानंतर बाबा त्याला ठीक आहे तू इलेक्शन लढू शकतो, तू हुशार आहे, पण तुझ्याकडे तेवढा पैसा आहे का? म्हणजे कुठल्या ना कुठल्या कारणाने या समाजाला आजपर्यंत डावलत आलेलं आहे. आणि आजपर्यंत विषय काय झाला की या समाजाने आसामीवर व्यवसाय केलेला आहे. म्हणजे वर्षकाठी 20-25 किलो धान्य भेटल त्या आसामीवर धंदा केला. आज थोड्या दिवसात पैसा दिसायला लागला. जर आज पैसा दिसायला लागला त्यात घुसखोरी पण व्हायला लागली. आमच्या व्यवसायामध्ये सलूनमध्ये घुसखोरी व्हायला लागली, फर्निचरमध्ये घुसखोरी व्हायला लागली, मिस्त्री काम करतात त्याच्यामध्ये घुसखोरी व्हायला लागली. आणि त्यातल्या त्यात जर पुढं गेलं तर महाराष्ट्रात इतर जातीसुद्धा घुसायला लागल्या या व्यवसायात. आज 2 पैसे कमावण्याची वेळ आमच्यावर आज आली आहे. आणि आज वेळ आलेली असताना हे लोक बाहेरून आलेले घुसखोर करतायत. दुसरी गोष्ट आपल्याच राज्यातले लोक, इतर समाजाचे लोक या व्यवसायात भर घालताय. मग आम्हाला म्हणजे तेव्हाही न्याय नाही मिळाला आणि आज काहीतरी आशा लागली होती तर आजही आमच्या बोर्डावर मारतात. जर तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढचं काय राहील तुमचं? आमच्या जर शासनाने मान्य पूर्ण केल्या नाही तर आमचं पुढचं पाऊल मुंबई येथे आझाद मैदानावर आंदोलन करण्याची आहे. राज्यातून सगळा जो मायक्रो समाज आहे तो एकत्र करून आम्ही तिथे मुंबई आझाद मैदानावर आंदोलन करणार. म्हणजे ही लढाई मायक्रो ओबीसीची विरुद्ध बलाढ्य ओबीसीची आहे. विरुद्ध असा विषय नाही. आम्ही विरुद्ध हा शब्द वापरण्याऐवजी माझं म्हणणं असं आहे की पूर्वीपासून हा समाज वंचित आहे. या समाजाला पूर्वीपासूनच न्याय मिळाला. मला सांगा तुम्ही वंचितामधले तुम्हाला कुठला आमदार दिसतो का, कुठला खासदार दिसतो का, कुठला नेता दिसतो का वंचितामधला? धोब्याचा, नाव्याचा, सुताराचा, कुंभाराचा दिसला का तुम्हाला कुठं? हां, त्याचं कारण जे आहे की आम्हाला विरुद्ध लढा हा विषय नाही आहे. आम्ही पूर्वीपासून वंचित आहे. आज आमचे डोळे उघडले म्हणून आम्ही लढायला लागलो. सिंदखेडराजा तहसील कार्यालयासमोर दुसरीबीड परिसरातील शेतकऱ्यांनी बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केलंय. दिनांक 12 डिसेंबर 2025 पासून सुरू असलेल्या या आंदोलनामागे पारंपरिक वहिवाटाचा रस्ता बेकायदेशीररित्या बंद करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. दुसरीबीड, जवळका आणि परिसरातील इतर गावांना जोडणारा सुमारे 200हून जुना पारंपरिक रस्ता काही खाजगी व्यक्तींनी बंद केल्यामुळे सुमारे 200 शेतकऱ्यांची शेतीकडे ये-जा पूर्णपणे ठप्प झाली. याचा थेट परिणाम शेतकाम, मालवाहतूक आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होत असल्याचं उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे. या संदर्भात वारंवार तहसील प्रशासनाकडे निवेदने देऊनही कोणती ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय. दरम्यान रस्ता पूर्णपणे खुला होईपर्यंत मागे न घेण्याचा निर्धार उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून थेट किंवा पर्यायी
रस्ता खुला करावा अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. आता या शेतकरी उपोषणाचा प्रशासन दखल घेते का आणि रस्त्याचा प्रश्न लवकर मार्गी लागतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी बालाजी सोसे यांनी. नमस्कार, मी बालाजी सोसे, सिंदखेडचा तालुका प्रतिनिधी. आज आपण सिंदखेडच्या तहसील कार्यालयाच्या समोर शेतकऱ्याच्या शेतरस्त्यासाठी जे निर्णायक लढा आहे त्या लढ्यासाठी या ठिकाणी शेतकरी अन्न त्या कामावरून उपोषण या ठिकाणी बसलेले आहे. आपण काही शेतकऱ्याचे त्यांच्या भावना आपण जाणून घेणार आहे की प्रशासन आणि शेतकरी याचा दुरावा कसा वाढतो हे आपण जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. आपलं नाव सांगा. माझं नाव शिवानंद विठोबा सांगळे. मौजे दुसरबीड मधपासून ते जळुका, पिंपळगाव, कुडा, लिंगा, जट्टू, किनगाव असा जोडणारा एक किनगाव जट्टू वहिवाट म्हणून प्रसिद्ध आहे आणि ती गावाच्या लगत 247 गट नंबरमधून जाते आणि 247 गट नंबरमध्ये काल काही शेतकऱ्यांनी काट्या, फास, दगडे वगैरे टाकून रस्ता बंद केला आणि त्या बंद केल्यामुळं आम्ही 112ला फोन लावला आणि पोलीस डिपार्टमेंटचे प्रतिनिधी त्या ठिकाणी आले. त्यांच्यासोबतही बोललो. त्यांचं म्हणणं आलं की सातबाऱ्यावर जर असेल तरच आम्ही बोलू शकतो, नाहीतर सातबाऱ्यावर नसल्यामुळं आम्ही वहिवाटीच्याबद्दल काहीच बोलू शकत नाही. आम्ही SDO साहेब असेल किंवा तहसीलदार साहेब असेल, नायब तहसीलदार असेल यांच्यासोबत फोनवरून बोललो आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही मामलेदार कोर्टामध्ये अर्ज करा त्यानुसार आणि त्यानंतर आपण बघू. पण म्हटलं मामलेदार कोर्टानुसार जर आपण अर्ज केला तर त्याला 5 ते 6 महिने लागतील. तोपर्यंत आम्ही शेतामध्ये जायचं कसं, आमच्या जनावरांची चारापाणी करायची कसे आणि पिकाची देखभाल करायची कसे. असं जर झालं तर आमचे पीक वाळून जातील, आमचे जनावरं मरून जातील आणि शेवटी आमच्या मुलाबाळांना उपासमारीची वेळ येईल आणि शेवटी आम्हाला आत्महत्या करण्याचा पर्याय राहणार नाही त्याशिवाय. आणि असं असताना ते म्हणे आम्ही याच्यावर काहीच करू शकत नाही आणि पूर्णपणे प्रशासनाने याबाबतीत दुर्लक्ष केलं. तुम्ही या ठिकाणी उपोषणाला बसले, किती शेतकरी बसलेले आहेत तुमच्यासोबत? या ठिकाणी 11 शेतकरी बसलेले आहेत. आजचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे. आतापर्यंत प्रशासन म्हणून कोण तुमच्याकडे आलं उपोषण सुरू झाल्यापासून? आतापर्यंत कोणीही आमच्याकडे फिरकलंसुद्धा नाही आहे. पूर्णतः आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. या ठिकाणी तहसीलदार साहेब, नायब तहसीलदार साहेब इथून कोणीच या परिसरामध्ये कोणी तुम्हाला आतापर्यंत भेट द्यायला आलं नाही का? नाही, कोणीच नाही आहे. नायब तहसीलदारांनी ते या ठिकाणून गाडी जाताना आम्ही 2-3 वेळेस बघितलं पण ते आमच्याकडे फिरकलेसुद्धा नाहीत. आपण बी या ठिकाणी मी पण स्वतः होतो की मी बघितलं नायब तहसीलदार साहेब तहसीलमध्ये जात असताना यांच्या उपोषणाकडे बघितलंसुद्धा नाही आणि परत तहसीलमधून बाहेर पडले त्यावेळेसही सुद्धा तशीच अवस्था त्यांची दुसरीकडे नजर टाकून ती गेलेली आहे. या ठिकाणी या शेतकऱ्यांचा या ठिकाणी उपोषण या ठिकाणी आजचा दुसरा दिवस आहे. जर प्रशासनानं जर या उपोषणाकडे जर दखल घेतली नाही तर आपली पुढील भूमिका काय नेमकी? शेवटी आम्हाला या ठिकाणी आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. मग तुम्ही आत्महत्याच्या पवित्रात या ठिकाणी जर रस्ताच आम्हाला शेतात जाण्यासाठी जर झाला नाही, आमचं म्हणणं आहे की आम्हाला पर्यायी रस्ता द्या किंवा मग आहे तो रस्ता आमचा खुला ठेवा. परंतु आम्हाला प्रशासन पर्यायी रस्ताही देत नाही आणि आमचा हाही रस्ता बंद होतो आहे आणि अशा अवस्थेत आम्ही शेतात जायचं कसं, आम्ही शेती करायची कशी, हाच मोठा प्रश्न आमच्यासमोर मिळाला आणि यामुळं आम्हाला आत्महत्याशिवाय दुसरा कुठला पर्यायच नाही आहे. तुमचं नाव सांगा. शिवानंद विठोबा सांगळे, गाव मौजे दुसरबीड, तालुका सिंदखेड, जिल्हा बुलढाणा. यांनी सांगितलं जर राज्य सरकार किंवा संबंधित तहसील कार्यालय किंवा संबंधित डिपार्टमेंट, संबंधित विभाग यांनी जर रस्ता खुला करून दिला नाही तर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही. या ठिकाणी या ठाम दिशी या ठिकाणी त्यांच्यासोबत असणारे शेतकऱ्याचा सुद्धा तो सूर आहे. यामुळे प्रशासन याकडे कसं बघतंय हे आता येणाऱ्या काळामध्ये आपण बघणार आहे. मी बालाजी सोसे, न्यूज 24, सिंदखेड तालुका प्रतिनिधी, जिल्हा बुलढाणा. कन्नड तालुक्यातील राज्य क्रमांक 48 पाचोरा नाचनवेल बाबरा फुलंब्री मार्गावरील जीवघेणा खड्ड्यामुळे एका महिलेचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाचनवेल चौफुली फाटा ते डोंगरगाव फाटा दरम्यानच्या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले असून वाहनधारकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. हा रस्ता कमी अंतराचा असला तरी अत्यंत महत्त्वाचा रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळालेली आहे आणि काही ठिकाणी काम सुरू आहे. मात्र फुलंब्री ते नाचनवेल चौफुलीपर्यंतच्या शेवटचा सुमारे 1.5 किलोमीटरच्या टप्प्यात काम रखडलंय आणि याच भागात ठिकठिकाणी खोल खड्डे आणि धोकादायक खड्डे निर्माण झालेत. याच खड्ड्यामुळे डोंगरगाव येथील दुर्गाबाई सुभाष आगरे या आठवडी बाजारासाठी नाचनवेलला जाऊन परत असताना कोपरवेल शिवारातील मुख्य रस्त्यावर खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीचा अपघात झालाय.
या अपघातात त्या रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाल्या होत्या. प्राथमिक उपचारानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झालाय. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत, तसेच रखडलेल्या रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी दररोज होणाऱ्या अपघातांची मालिका थांबवण्यासाठी बांधकाम विभागाने आणि संबंधित कंत्राटदाराने तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी गाव पदाधिकारी आणि वाहनधारक नागरिकांकडून करण्यात येते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देविदास थोरात यांनी. या ठिकाणी जो औरंगाबाद संभाजीनगर ते नाचलवेल आणि पाचोरा जाणारा राज्य मार्ग 48 या ठिकाणी आज अशी परिस्थिती झाली आहे की कोणी नेते मंडळी लक्ष द्यायला तयार नाही आहे. तरी आपण या ठिकाणी जो रस्ता मंजूर आहे पण काम इतकं संथगतीने चालू आहे का रोज ॲक्सिडेंट होतात, कोणी लक्ष देत नाही. तरी डोंगरगाव या ठिकाणी जी एक महिला आहे ती इथं या ठिकाणी पडली आणि ती दुर्घटना घडली. तरी आपण या ठिकाणी रस्ता 2 ते 3 वर्षे संथगतीनं काम चालणार तर तोपर्यंत किती जीव घेणार. याकरता आपण या ठिकाणी जे खड्डे आहे ते अगोदर बुजावे व नंतर आपण काम तर चालू राहील, काम होत राहील. काही अडवणुका असतात त्यामुळे लेट होईल काम, काही कारणं असतात त्याच्यामुळे लेट होईल. तर असं होऊ देऊ नका. आणि या ठिकाणी इंजिनियर साहेबांना व विभागीय जे बांधकाम खातं आहे बँडशीचं यांनी स्वतः येऊन लक्ष घालावं. कारण हे जे 3 किलोमीटर आहे मावरा ते नाचलवेल या ठिकाणी इतके खड्डे की मी खड्ड्यात उभा आहे, 1 ते 1.5 फूट असे भरपूर खड्डे. तरी आपण या ठिकाणी लक्ष द्यावं. कारण असं आहे की हा रोड 3 तालुक्याचा आहे, एका तालुक्याचा नाही आहे. तर नेते मंडळीसुद्धा या ठिकाणी विनंती आहे की आपण थोडं लक्ष घालावं. अधिवेशन संपलेलं आहे तरी आपण कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर खड्डे बुजवावे आणि या ठिकाणी या लोकांना न्याय द्यावा ही विनंती. मी डोंगरगाव सोसायटीचे चेअरमन साहेबराव पटेल गायकवाड शासनाला अशी विनंती करतो की हा राज्य क्रमांक 48 हा जो रस्ता आहे त्याला खूपच खड्डे पडलेले आहे. तरी शासनाने या रस्त्याची त्वरित काळजी घ्यावी. आता 2 दिवसापूर्वी आमच्या गावात एका महिलेचा या खड्ड्यामुळं जीव गेलेला आहे. या रस्त्याची अवघड परिस्थिती आहे आणि वाहनं सतत चालू असल्यामुळे खूप खड्डे पडलेले आहे. तरी शासनाला अशी विनंती करण्यात येते की त्वरित आपण या रस्त्याची दखल घ्यावी आणि सुरक्षित वाहन चालवे अशी विनंती करतो. कल्याण डोंबिवली परिसरातून एक धक्कादायक गुन्हेगारी घटना समोर आली. डोंबिवलीतील कोपर रेल्वे स्टेशन परिसरात नरेंद्र जाधव उर्फ काल्याभाई या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणात रामनगर पोलिसांनी एका तरुणीसह 3 आरोपींना अटक केली आहे. पोलीस तपासात ही हत्या जुन्या वादातून करण्यात आल्याचं स्पष्ट झालंय. नरेंद्र जाधव यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करण्यात आलेत. विशेष म्हणजे या हल्ल्यात एका तरुणीचाही सहभाग असल्याचं तपासात निष्पन्न झाले. ही बाब अधिक धक्कादायक ठरत आहे. या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी रामनगर पोलिसांनी 3 स्वतंत्र तपास पथके तयार केली होती. अखेर पोलिसांना यश आले असून आकाश बिराजदार, दिवाकर गुप्ता आणि आलिफ खान या 3 अटक करण्यात आली. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार काही दिवसापूर्वी नरेंद्र जाधव याने आरोपी आकाश बिराजदार याला मारहाण केली होती. त्याचाच राग मनात धरून आकाशने आपल्या साथीदारांच्या मदतीने नरेंद्रचा काटा काढल्याचा पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलीस करत असून आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. परवा रात्री 11:30च्या सुमारास कोपर पूर्व स्टेशनजवळ आयरेगाव या ठिकाणी आरोपींनी पूर्व वैमनस्यातून मयत नरेंद्र उर्फ काल्या जाधव यास जीवे ठार मारलेले आहे. सदर गुन्ह्यामध्ये एकूण 4 आरोपींनी सहभाग घेतल्याची तक्रार आहे आणि त्यापैकी आम्ही गुन्ह्याच्या तपासामध्ये आकाश बिराजदार, त्याचा साथीदार दिवाकर उर्फ सोनू गुप्ता आणि एका महिला आरोपीस अटक केलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास मान्य पोलीस आयुक्त श्री आशुतोष डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग परिमंडळ 3चे पोलीस उपायुक्त श्री अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जवादवाड आणि त्यांच्या टीमने केलेलं आहे. सदर गुन्ह्यामध्ये आरोपींनी जे काही हत्यारं वगैरे वापरलेली आहे त्याबाबत तपास चालू आहे.
यातील आरोपी आहे आकाश बिराजदार, याच्याविरुद्ध घरफोडीचा एक गुन्हा आणि एक मारामारीचा गुन्हा असे 2 गुन्हे दाखल आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील पडोली MIDCतील मल्टी ऑर्गॅनिक आणि अभिदीप प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांमधील कामगारांच्या मागण्या अद्याप मान्य न झाल्याने आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कामगारांच्या म्हणण्यानुसार कंपनी व्यवस्थापनाकडून वारंवार दुर्लक्ष होत असून कामगार आयुक्तांच्या बैठकींनाही कंपनी प्रतिनिधी गैरहजर राहत असल्याचा आरोप करतायत. दरम्यान न्यायालयाने कंपनी परिसरात आंदोलनास मनाई केल्यामुळे कामगारांनी आता जिल्हा अधिकारी कार्यालय परिसरात साखळी ठिय्या आणि आमरण बेमुदत उपोषणासाठी परवानगी मागितली. कामगारांच्या प्रमुख मागण्यांमध्ये वेतन स्लिप देणे, MIDC कार्ड उपलब्ध करून देणे, पगारी रजा, 8 तासाची ड्युटी, सणवार सुट्ट्या आणि वेळेत पूर्ण वेतन देणे याचा समावेश आहे. या आंदोलनाबाबत माहिती देताना कामगार सेनेचे जिल्हा अध्यक्ष अमन अंदेवार यांनी सांगितले की 2 नोव्हेंबरपासून कामगारांचे आंदोलन सुरू असून उद्यापासून जिल्हा अधिकारी कार्यालय परिसरात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार आहे. या दोन्ही कंपन्यांमध्ये सुमारे 200 पेक्षा अधिक कामगार कार्यरत असल्याचंही त्यांनी सांगितले. आता या कामगारांच्या मागण्यांवर प्रशासन आणि कंपनी व्यवस्थापन काय भूमिका घेते आणि आंदोलनावर तोडगा निघतो का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. 2 नोव्हेंबरपासून अभिदीप प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि मल्टी ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हे दोघी कंपनी आपल्या अधिकारासाठी आंदोलनावर बसून आहात. त्यामध्ये आता आज 1.5 महिना झाला आहे. 1.5 महिन्यापासून आम्ही लेबर कमिशनर साहेब आणि जेवढे पण अधिकारी साहेब आहे आता आज कलेक्टर साहेबांना दिलेला आहे, पण आतापर्यंत लेबर कमिशनर साहेबांकडे 4 वेळा मीटिंग झाली या विषयामध्ये, पण आतापर्यंत लेबर कमिशनर ऑफिसमध्ये कोणत्याही कंपनीचे मॅनेजमेंट कोणी आले नाही, बसले नाही, काही बोलले नाही. पण आपण जे यांच्या अधिकारासाठी लढत आहोत ते त्या विषयामध्ये आज आपण कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे की जे पण आतापर्यंत झाला, जे कोर्टाने जे आदेश दिला की तुम्ही 500 मीटरच्या दूरमध्ये आंदोलन करू शकता, तर तेच निवेदन आज आम्ही दिलं आहे कलेक्टर साहेबांना की उद्यापासून आम्ही कलेक्टर ऑफिसच्या बिलकुल समोर बाजूला रोडवर आंदोलनावर बसणार आहोत. त्याच्यानंतर जोपर्यंत आमचे मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही त्या आपलं आंदोलनावर बसून राहणार. आणि कंपनीमध्ये हे जेवढे 300-200चे वर्ष जेवढे कामगार लोक आहात जे आंदोलनावर बसून आहात, त्या लोकांना जोपर्यंत यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत कंपनीमध्ये जेवढे बाहेरचे लोकांना कामावर घेत आहात ते बंद झाला पाहिजे आणि त्या लोकांना कामावर घेऊ नये असं मी आज आपण जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलेलं आहे. आणि सांगितलेलं आहे की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उद्यापासून आंदोलनावर बसणार आहोत. नागपूर येथून महारेल अंतर्गत महाराष्ट्रातील 12 विकास कामाची लोकार्पण सोहळा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते 15 डिसेंबर रोजी पार पडलाय. या लोकार्पणात अमरावती शहरातील गोपालनगर येथे रेल्वे अंडरपासचाही समावेश असून सुमारे 45 कोटी रुपयाच्या निधीतून या अंडरपासचं बांधकाम पूर्ण करण्यात आलंय. या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी माजी खासदार नवनीत राणा यांचं विशेष योगदान लाभल्याची माहिती देण्यात आली. तसेच नागरिकांच्या मागणीवरून सातत्याने पाठपुरावा केल्याने आमदार रवी राणा यांच्या हस्ते 15 डिसेंबर रोजी अंडरपासचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर अंडरपासमधून वाहनांची ये-जा सुरू करण्यात आली असून यामुळे परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमाला भाजप शहर अध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे, माजी नगरसेविका सुमित ढोके, मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. अंडरपास सुरू झाल्यानंतर संबंधित रेल्वे गेट बंद करून वाहनांना अंडरपासमधूनच प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान यावेळी बोलताना आमदार रवी राणा यांनी केंद्र आणि राज्य सरकारचे आभार मानत अमरावतीच्या विकासासाठी पुढेही अशाच पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. आज सुंदर प्रकारे या रेल्वेचं उद्घाटन झालेलं आहे. रेल्वे ब्रिज अंडरपासचं त्याबद्दल आम्ही इथले नगरवासी खूप खुश आहोत. याआधी आम्हाला खूप अडचण होत होती आणि हा रोड झाल्याने आम्ही एकदम आम्हाला सोयीस्कर झालेला आहे. धन्यवाद. पहिली गाडी आज मी
उद्घाटन झालं, पहिली गाडी आज पार करत आहे. काय नाव आपलं? अनिल शिवाजीराव निर्मळ, राहणार मालवणकर गणपती मंदिर. अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील राज्य वखार महामंडळात कामगाराच्या न्यायासाठी वंचित बहुजन आघाडीने केलेल्या ठिय्या आंदोलनाला यश मिळाले. अनेक वर्षापासून कामावर असलेल्या कामगारांना कोणतेही कारण नसताना अचानक कामावरून काढून टाकण्यात आल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला होता. या अन्यायाविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांच्या नेतृत्वात कामगार आणि हमालासह वखार महामंडळाच्या कार्यालयासमोर तीव्र ठिय्या आंदोलन करण्यात आलं. आंदोलनकर्त्याच्या म्हणण्यानुसार गेल्या 10 वर्षापासून वखार महामंडळात हमाल म्हणून काम करणाऱ्या कामगारांनी अधिकाऱ्यांना कमिशन देण्यास नकार दिल्यामुळे त्यांना कामावरून काढण्यात आलं होतं. या प्रकारामुळे कामगारांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात होता. आज झालेल्या ठिय्या आंदोलनामुळे महामंडळ प्रशासनाने दोन्ही मागण्या मान्य केल्या असून कामगारांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचं आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी समाधान व्यक्त केलंय. या ठिय्या आंदोलनात वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट कामगार युनियनचे जिल्हा अध्यक्ष विनय बांबोळे तसेच पक्षाचे आणि संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते. दरम्यान याबाबत बोलताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांनी कामगारांच्या हक्कासाठी पुढेही संघर्ष सुरूच राहील असा इशारा दिला. आज राज्य वखार महामंडळ तिवसा येथील कार्यालयाच्या समोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आलेलं होतं. वखार महामंडळामध्ये सातत्यानं कामगारांवर जो अन्याय होत होता त्या अन्यायाच्या विरोधात कामगारांनी वंचित बहुजन आघाडीकडे न्यायासाठी धाव घेतली. वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या अन्यायाची दखल घेत आज रोजी दिवसभर या गोदामासमोर कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून दोन्ही मागण्या साठा अधिकारी यांच्याकडून मान्य करून घेतलेल्या आहेत. आज रोजी दोन्ही मागण्या, पहिली मागणी कामगारांना पूर्ववत करण्यात यावं, 9 रुपये कट्ट्याप्रमाणे मोबदला देण्यात यावा, हे दोन्ही मागण्या त्यांनी मान्य केल्या आहेत. आणि यानंतर सुद्धा कामगारांवर जर कुठलाही इथे अन्याय होताना दिसला तर वंचित बहुजन आघाडी त्यांच्या पाठीशी कायम उभी असेल, एवढं मी सांगतोय. अमरावतीत हिंदू धर्मीय तृतीयपंथीयांचं जबरदस्तीने मुस्लिम धर्मात धर्मांतर करण्यात आल्याचा आरोप पुन्हा एकदा समोर आलाय. यापूर्वी तृतीयपंथी गुड्डीबाई यांच्यासह अन्य काही जणांनी असे आरोप करत कार्यवाहीची मागणी केली होती. त्यावेळी राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या उपस्थितीत तत्कालीन पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांना निवेदन देण्यात आलं होतं. दरम्यान बळजबरीने धर्मांतर झाल्याचा दावा करणाऱ्या तृतीयपंथीयांनी आता पुन्हा हिंदू धर्मात घर वापसी केली आहे. तृतीयपंथी सोनिया कांबळे, गुडिया बिसाल, रितू सरकटे, डॉली डावरे आणि धनुश्री गडलिंग यांनी हिंदू धर्मात पुनर्प्रवेश करत बळजबरीने धर्मांतर करणाऱ्या रफिक उर्फ सोनाबाई यांच्या विरोधात कार्यवाहीची मागणी केली. या प्रकरणी पोलीस उपायुक्त श्याम घोगे यांना निवेदन सादर करण्यात आलं असून यासंबंधी अनेक वेळा निवेदन देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यास आरोप करत तृतीयपंथी यांनी पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय. आता या गंभीर आरोपाचा पोलीस प्रशासनाकडून चौकशी होते का आणि संबंधितावर कार्यवाही केली जाते का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मी बोलत आहे अमरावतीमधून डॉली संजयराव ठाकरे. आम्हाला तिथं खूप जास्त प्रेशराईज केलं आहे. आम्ही आमच्या मर्जीने इथं आलेलो आहे. आमच्यावर कोणाची जोर जबरदस्ती नाही आहे. आम्ही हिंदू सनातन धर्माचे लेकरं आहे आणि आम्ही हिंदू सनातन धर्मामध्ये आमच्या घर वापसी झालेलो आहे. आम्हाला तिथं खूप टॉर्चर केलं आहे. याच्यामध्ये कोणाची जोर जबरदस्ती नाही आहे. मला कमसेत कम ज्या वेळेसपासून ह्या आपशीमध्ये भांडणं झाले आमचे लोकांचे, त्याच्यानंतर आम्हाला खूपच त्यांनी टॉर्चर करणं जास्त केलं आहे. ते तर आम्हाला 3 वर्षापासून टॉर्चर करत आहे. याच्या अगोदर तुम्हाला माहीत आहे ह्या जिहादी लोकांनी आमच्या राजापेठच्या मंदिरावर, आमच्या घरावर हल्ला केला होता. त्यानंतर आम्ही CP साहेबांकडे आलो होतो, निवेदन दिलं. निवेदन दिल्यावर तुमच्या मीडियासमोर पण आम्ही काही लोक बोललो होतो की आमचे लोक काही तिथे फसलेले आहे. ते आज 5 लोक काल 5 लोक आमच्या इथे परतले. हे जे 5 लोक आहे 1 2 3 4 5 हे परतले आमच्या सनातन धर्मामध्ये. आणि आता याच्यानंतर आता आम्ही CPंना हे निवेदन पण देत आहे. आता सध्या निवेदन दिल्यानंतर त्याच्यावर काय कारवाई करते ते माहीत पडते. काहीच तोडगा निघाला नाही आतापर्यंत, तर काहीच निघालं. त्या दिवशी तर सगळेजण होतेच ना. CP साहेबांना त्यांना बोलले होते की यांना काही CP सर बोलले होते की थोडे दिवस थांबा, आम्ही करू, त्यांच्यावर पण कारवाई करू. पण अजून काही कारवाई झाली नाही. जी नंगी तलवार जी आमच्या घरावर काढली ती पण आतापर्यंत जप्त केली नाही. हे लोक तिथंच होते आतापर्यंत, कालच आले आपल्या इथं.
करणार की आता आमच्या ज्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे, जे अत्याचार चालू आहे हे बंद झालं पाहिजे. मेरा नाम गुड़िया धुर्योधन बिसाल है. मैं अमरावती की रहने वाली हूँ. पर कुछ दिनों में इन लोगों ने हम पे प्रेशराइज करके हमें इस्लाम कन्वर्ट करने में मजबूरन किया था और ये लोगों को विरोध में बोलने के लिए भी हमें मजबूर किया था. और उन्होंने हमको धमकियाँ दी कि ऐसे से ऐसा होएगा, वैसे से वैसा होगा. और स्पेशल करके वो हमको एक मौलाना को बुला को हमें क्लास लगाते थे, मतलब उनके घर में, कि तुमको ये कन्वर्ट करना पड़ता, तुम्हारा यहाँ पे कुछ भी नहीं चलेगा. और दूसरी बात ऐसा कि हम जैसा हमारे जो भी दिवाली है या होली है, हम बोलते थे कि नहीं, हमारे घर पे जाते तो बोलते थे काय की दिवाली, काय का दसरा, जो है वो ईद बनाना. ऐसा हम मुसलमान है, यहाँ पे कोई रीति रिवाज चलेंगे नहीं. और उनके घर में जो भी फ़ोटो लगे हुए हैं, अगर आप जाते हो तो फ़ोटो सब अभी लगे हुए हैं. वो भी क्यों कि हमने मुद्दा उठाया इसलिए, और उनका प्रेशराइज है. मेरा निवेदन यही है कि सख्त से सख्त कार्रवाई की जाए, क्योंकि पुलिस प्रशासन भी कोई अभी तक कार्रवाई कर नहीं रहा है. हो सके तो हम अभी दिल्ली तक जाने को भी मजबूर हो जाएंगे. को हम गए 3 साल जे प्रेशराईजमध्ये येऊन म्हटलं होतं. रफिक उर्फ सोना हाजी. बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर वाहनाचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात कारमधील 3 जण जखमी झाले असून सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दरम्यान माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे समृद्ध महामार्गावरून प्रवास करत असताना हा अपघात त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तात्काळ थांबून जखमींना धीर दिलाय आणि मदतीसाठी पुढाकार घेतला. डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी MSRDC फायर अँड रेस्क्यू टीमला तात्काळ पाचारण केले. तसेच रुग्णवाहिकेच्या माध्यमातून जखमींना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रवाना करण्यात आले. त्यांच्या समयसूचकता आणि तत्परतेमुळे जखमीचं प्राण वाचल्याचं सांगितलं जाते. या अपघाताची नोंद संबंधित यंत्रणाकडून करण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडे इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळते. नगरसेवक पदासाठी 1200हून अधिक इच्छुकांनी भाजपाकडून अर्ज घेतले असून यामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. दरम्यान सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजपाचा झेंडा महानगरपालिकेवर फडकवण्याचा निर्धार व्यक्त केलाय. यावेळी त्यांनी आपकी बार 75 हा नारा देत भाजप सोलापूरमध्ये ऐतिहासिक विजय मिळवेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. महानगरपालिका निवडणुकीत महायुतीबाबतचा अंतिम निर्णय भाजपचे सोलापूरमधील 3 आमदार घेणार असल्याचं गोरे यांनी स्पष्ट केले. सोलापूरचे 3 आमदार जो निर्णय घेतील त्यावर आम्ही ठाम राहू. स्थानिक नेतृत्वाशी चर्चा केल्याशिवाय कोणतीही निर्णय घेतला जाणार नाही असं त्यांनी ठामपणे सांगितले. दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत सोलापूर शहरातील 154 कोटी रुपयाच्या विविध विकास कामांचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले. यावेळी निवडणुका आधी विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी आणण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं दिसून येते. आता महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि महायुतीची रणनीती काय असेल आणि इच्छुकांची संख्या पाहता उमेदवार निवडणुकीत कोणाला संधी मिळणार याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले. म्हणजे मला वाटतं सोलापूर एवढी यशस्वी कुठे झाली नाही आणि आता राहिलेल्या लोकांना सुद्धा घर देण्याची भूमिका या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या आमच्या सगळ्या सहकार्याच्या माध्यमातून होताना आपण सगळेजण पाहतोय. त्यामुळं मला आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगायचंय की सोलापूरच्या जनतेनं भारतीय जनता पक्षाला खूप भरभरून प्रेम दिलंय. शहरातले तिन्ही आमदार खूप मोठ्या फरकानं भारतीय जनता पक्षाचे निवडून दिलेले आहेत. पाठीमागं आपण बघितलं की महापालिकेमध्ये सुद्धा सत्ता भारतीय जनता पक्षाची आणि त्यांच्या सहकारी पक्षांची मिळून दिलेली होती. आता सोलापूर वासियांच्या सगळ्या अपेक्षा पूर्तीच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षाचे आम्ही सगळे सहकारी, आमचे सगळे लोकप्रतिनिधी असतील तिन्ही आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असू आणि खास करून माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, सगळे मिळून अगदी केंद्राच्या योजना असतील, राज्याच्या योजना असतील, या सगळ्या योजना इतर या शहरात त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे अशा पद्धतीचा संकल्प आम्ही केलाय आणि त्यामध्ये आम्ही कुठेही मागं नाही. खास करून वर्ल्ड बँकेकडून बापू आणखीन आपल्याला पैसे येतात. शहरातल्या कचऱ्याच्या निर्मूलनाचा जो एक प्रोजेक्ट आणि पाणी रिसायकलिंगचा एक मोठा प्रोजेक्ट या शहरामध्ये करण्यासाठी जवळजवळ 700 कोटी रुपये वर्ल्ड बँकेकडून येत आहेत. त्याचा प्रस्ताव वर्ल्ड बँकेला गेला, मान्यता अंतिम टप्प्यात आहे. येणाऱ्या 10, 15, 20, 25 दिवसाच्या कालखंडामध्ये त्यालाही मान्यता मिळेल आणि शहरातल्या पाण्याचा रिसायकलिंग जो किमान शहरातलं
70% पाणी रिसायकल झालं पाहिजे, हा जो संकल्प आदरणीय मोदीजींनी केलेला आहे, त्या अनुषंगानं तोही प्रोजेक्ट या शहरामध्ये चालू होईल अशा पद्धतीचं काम. आणि शहरातले रस्ते असतील, शहरातल्या स्वच्छतेचं तर मी मनापासून कौतुक आता करेन. मी करत नव्हतो, तुम्हाला माहिती आहे की स्वच्छतेच्या बाबतीत मी खूपच तक्रारी होत्या आणि त्या सगळ्या आता जवळजवळ आता आपण स्वच्छतेचा काम एवढं चांगलं महापालिका करते, आता बरेच प्रश्न सुटतात. मी 100% सुटलं म्हणणार नाही, परंतु त्या दिशेने आपण चाललोय, ते प्रश्न सुटताना आपण बघतोय. म्हणून मी या ठिकाणी एवढंच सांगेन की सोलापूरच्या जनतेला आमच्या तिन्ही आमदारांनी आणि भारतीय जनता पक्षानं दिलेलं प्रत्येक आश्वासन जवळजवळ आता आम्ही पूर्ण केलेलं आहे. शहरातल्या जनतेनं जे आशीर्वाद दिले त्या आशीर्वादातनं उतराई होत असताना भारतीय जनता पक्ष ताकदीनं काम करताना आपण सगळेजण पाहतोय. येणारी आता निवडणूक शहराची महानगरपालिकेची या निमित्तानं होईल, तेव्हा मला खात्री आहे की शहरातली जनता भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी राहील आणि भरभरून, मी म्हणजे झोळी भरून आशीर्वाद या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या आमच्या नगरसेवकांना देतील. बापूने आताच सांगितलं की काम कधी चांगलं होतं, लोकांच्या भावना किंवा आपण भारतीय जनता पक्षाबद्दलचा विश्वास लोकांना कधी निर्माण होतो की एका प्रभागामध्ये किमान 10 इच्छुक आमच्याकडे आहेत, 11, 12 इच्छुक आहेत. आणि एवढ्या इच्छुकांची संख्या कधी होते की त्यांना खात्री आहे की आपण भारतीय जनता पक्षासोबत गेलो किंवा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असलो तर 100% आपण निवडून येऊ. या शहरातल्या सगळ्यांची इच्छा झालेली आहे, सगळ्यांचीच इच्छा झालेली आहे. आपलं महाराष्ट्रातून आलेले आहेत. म्हणजे मी आम्ही तिघांनी बसायचं ठरवलंय. आता 1200 जणांच्या मुलाखती घ्यायच्या कशा आणि पुढे जायचं कसं हे ठरवण्याची आमची आता बैठक, मी बापूला मी मगाशीच फोन केला सकाळी की एकदा बसायला लागेल. शेवटी जे इच्छुक आपले आहेत त्यांचं मत ऐकून घ्यायला लागेल, त्यांना विश्वास द्यायला लागेल. शेवटी तिकीट आपण 102च देऊ शकतो, तेव्हा त्यांना विश्वास आपल्याला द्यायला लागेल. आणि त्या अनुषंगानं भारतीय जनता पक्षानं हा विश्वास मिळवलेला आहे. एका बाजूला आमच्याकडे 1200 इच्छुक आहेत आणि दुसऱ्या बाजूला असा एकही पक्ष नाही की ज्याकडे 102 इच्छुक आहेत. जबाबदारीने सांगतोय, असा एकही इच्छुक नाही 102. आणि त्यांच्या जरी 102 लोकांनी अर्ज केला तरी सुद्धा त्यांची आत्मा सांगतो की भारतीय जनता पक्षाचं मिळालं तर बरं होईल, अशी परिस्थिती आहे. परिस्थिती तुम्ही बघता की कशी गंभीर परिस्थिती समोरच्या पक्षाची आहे. पण आम्ही सगळेजण एक दिलानं एक मुखानं भारतीय जनता पक्षाचे 102 उमेदवार पण आम्ही निवडू आणि उमेदवार निवडून एक दिलानं एक ताकदीनं भारतीय जनता पक्षाचा झेंडा या महानगरपालिकेवर आम्ही सगळे मिळून फडकवू. आणि तो फक्त झेंडा फडकवणार नाही, या सोलापूरच्या इतिहासात पूर्ण बहुमत भारतीय जनता पक्षाच्या कमाल चिन्हावर आम्ही मिळवू. आणि आमचं टार्गेट आहे अबकी बार 75 पार. हा संकल्प आम्ही मिळून आम्ही सगळे लोकप्रतिनिधी म्हणून करतोय. आणि संकल्प शेवटी एक आहे की संकल्प आपण करत असतो त्या पूर्तीच्या दृष्टीने प्रयत्न करत असतो. शेवटी जनता आशीर्वाद देणार आहे, तो किती आशीर्वाद देईल तो शेवटी जनतेचा विषय. पण आमचा संकल्प आम्ही या निमित्तानं केलेला आहे. आणि अनेकदा तुमचा पुढचा प्रश्न आहे की तुम्ही महायुती म्हणून लढणार का, याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आताच देऊन टाकतो. हा सगळा अधिकार आमचे तिन्ही लोकप्रतिनिधी लोकल आहेत आणि आमच्या जिल्हाध्यक्ष म्हणून आहेत, यांना आम्ही दिलेला आहे. हे तिघं उघडून बसतील आणि हा जो निर्णय घेतील शहराच्या दृष्टीनं, पालकमंत्र्याच्या नेतृत्वाखाली निवडणूक होणार नाही. ही निवडणूक शहराच्या तिन्ही आमदाराच्या आणि आमच्या शहराध्यक्षाच्या नेतृत्वाखालीच होणार आहे, हे मी जबाबदारीने आपल्याला सांगतो. त्यामुळं ते लोकप्रतिनिधी तिन्ही आहेत, तिन्ही आणि आमच्या शहराध्यक्ष आहेत. हा जो निर्णय घेतील, मग युतीचा घेतील, एकला चलो घेतील, जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत राज्याची भारतीय जनता पक्षाची पार्टी सोबत राहील. या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना शब्द देतो. आपण सगळे मिळून या भारतीय जनता पक्षाच्या या ठिकाणी पार्टीशी गंभीर उभं राहावं. मी काय सांगतो आपल्याला, चेंडू नाही, मी जबाबदारीने सांगतो. या शहराच्या नेतृत्वामध्ये क्षमता आहे शहराचं नेतृत्व करायचं.
तिन्ही आमदार आज भारतीय जनता पक्षाचे आहेत. या शहराचा विकास करण्याची क्षमता आहे. त्यामुळे या ठिकाणी बाहेरच्या नेतृत्वाची अजिबात आवश्यकता नाही. ठीक आहे, मी पालकमंत्री म्हणून, पक्षाचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी येणं माझी जबाबदारी आहे. इथल्या भारतीय जनता पक्षासोबत उभं राहणं ही माझी जबाबदारी आहे. ती 100% पार पाडणार. त्याच्यामध्ये कुठली शंका कुशंका घ्यायचं कारण नाही. आम्ही ठामपणे या शहराच्या निवडणुकीसाठी सगळी शस्त्र घेऊन आम्ही सोबत राहू पक्ष म्हणून, त्यात कुठली अडचण नाही. परंतु अशाच ताज्या आणि नव्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.